नमस्कार, मी शर्मिला किचन होममध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट होणारी हिरव्या मिरचीतली फ्लावरची सुकी भाजी। व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा आणि ही रेसिपी अगदी सोपी आहे। चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। इथे मी एक मध्यम आकाराचा फ्लावर घेतला आहे, त्याचे असे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। इकडे आता कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। त्यात आता आपण स्वच्छ करून घेतलेले फ्लावरचे तुकडे घालून घेणार आहोत। फ्लावर 5 ते 10 मिनिटं छान उकळी काढून घ्यायचं आहे फ्लावरला छान उकळी आल्यानंतर फ्लावर आपल्याला काढून घ्यायचा आहे। फ्लावर आता थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण मीठ टाकलेलं आहे ते मीठ सर्व निघून जाईल। ही प्रोसेस नक्की करा, त्याने फ्लावर छान स्वच्छ होतो। तर आता इकडे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी टाकून घेणार आहोत। जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यात आपल्याला लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। लसूण छान बारीक करून टाकून घेतलेला आहे। त्यानंतर 7 ते 8 हिरव्या मिरच्यांना मध्ये चीर देऊन घेतलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहे। कढीपत्त्याची पाने टाकल्यानंतर आपल्याला टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिटं टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। टोमॅटो छान मऊ झालेला आहे। त्यात आता आपण अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहोत। हळद टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व छान मिक्स झाल्यानंतर परतून झाल्यानंतर त्यात आपण उकळून घेतलेला फ्लावर टाकून घ्यायचा आहे। फ्लावर टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। याने एकदम बारीक चिरून घेतलेली फ्रेश अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ आपल्या सर्व फ्लावरला लागलं गेलं पाहिजे। छान मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा 10 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून एक वाफ देऊन घ्यायची आहे। ही प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेमवरती करून घ्यायची आहे। 10 मिनिटांनंतर बघू शकता फ्लावरला छान वाफ बसलेली आहे, तरी पण त्यामध्ये थोडंसं पाणी आहे। पाणी आपल्याला फुल गॅसवरती सुकवून घ्यायचं आहे। ही झाली झटपट आणि स्वादिष्ट अशी हिरव्या मिरचीतली फ्लावरची सुकी भाजी तयार। ही भाजी गरम गरम भाकरी, चपाती किंवा नुसतं पांढऱ्या भातासोबत सुद्धा खूप छान लागते, खूप मस्त लागते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो, अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी शर्मिला किचन होमला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ स्किप न करता पाहिल्याबद्दल धन्यवाद।